नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुरबाडचे डीवायएसपी अनिल लाड यांच्या हस्ते पत्रकार संजय कांबळे यांचा सत्कार। कुंडल जिल्हा सांगली येथील थोर स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक आणि सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते ज्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा दिला, तुफान सेना स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या जी.डी. बापू लाड यांच्या दैदिप्यमान अशा ऐतिहासिक कुटुंबातील आणि ठाणे जिल्हा पोलीस विभागातील कर्तृत्वनिष्ठ आणि कार्यकुशल उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डीवायएसपी अनिल लाड यांनी पत्रकार संजय कांबळे यांचा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सन्मान केला। शिवाय ही निवड ते सार्थ ठरवतील असा विश्वास व्यक्त केला। जी.डी. बापू लाड यांनी 1942च्या चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा दिला, यासाठी तुफान सेना स्थापन केली, इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, धुळे खजिना लूट, सावकारी विरोधात लढा, गोवा मुक्ती आंदोलन, रझाकार विरोधी लढा इत्यादीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे। अशा स्वातंत्र्य लढ्याचा दैदिप्यमान वारसा लाभलेल्या कुटुंबातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्थात मुरबाडचे डीवायएसपी अनिल लाड यांनी कल्याणचे पत्रकार संजय कांबळे यांची शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आपल्या कार्यालयात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच त्यांची ही निवड योग्य असून ते ती सार्थ ठरवतील असा विश्वास व्यक्त करून श्री कांबळे यांना पुढील उज्ज्वल यशाबद्दल शुभेच्छा दिल्या। यावेळी हिमांशु कांबळे, राजू सैनी, सचिन गुप्ता आदी मंडळी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। संजय कांबळे जे दैनिक सागर, दैनिक लोकमत, दैनिक लोकदिशा, दैनिक महाभारत, केसरी या वृत्तपत्राचं पत्रकार म्हणून काम करतात, त्यांची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी जी निवड झाली ती निवड सार्थ असून त्यांच्या या पुढील वाटचालीस माझ्या विभागामार्फत मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।